गावात नव्याने आलो असं मला जाणवत नाही. सगळी माणसं ओळखीची वाटतात. जिथे झाडं आहेत तिथं तो गाव मला माझा वाटतो. आणि एक नाट्यगीतही आठवतं या प्रसंगी की प्रथम तुझ पाहता जीव वेडावला. तशी परिस्थिती आपल्या गावाला भेट दिल्यावर झालेली आहे आणि खरोखर तुमच्या गावाच्या प्रेमात पडल्यासारखा मला अनुभव होत आहे. केटल केमिकल कंपनी मुंबई यांच्यातर्फे आंब्याचे 2000 वृक्ष देण्यात आले. आमच्या स्मशानभूमीमध्ये पहिले 5-5, 6-6 फुटाचे तरोटे होत होते. आता याच्यामध्ये सप्रेम संस्थेने आम्हाला 2000 आंब्याची झाडं दिली. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण ती झाडं लावली. याच्या आधी याच्यामध्ये गमत नव्हतं. भीतीचा प्रश्न निर्माण होता. गावामध्ये भीती वाटत होती. आता भीती तर नाही आहे, पण गावातले लोक पूर्णपैकी याच्यामध्ये पूर्ण पाहण्यासाठी या बसासाठी रोज येतात. हे आंब्यात झाडं लावले तेव्हापासून आमच्या इथं कुठलाही व्यक्ती जाणं येणं करते तो फिरू पाहिजे. अन्यथा आम्ही बसायला येतो, गमते. पहिले तर भेव लागेल. आजची पोझिशन हे आहे की कुठचाही माणूस येईन तर पहिले स्मशानभूमीकडे पाहिजे. त्या आंब्याचे झाडं केव्हा लावले, कसे लावले त्याले पाहिजे. आपल्या आर्थिक विकासासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, तर ते टप्प्याटप्प्याने आपण जर नियोजन केलं तर आपला आर्थिक विकास झाला तर आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळेल. आणि एकदा शिक्षण मिळालं तर त्यांच्या बुद्धीचा चांगला विकास होईल. तर त्यांना ती नीतिमत्तेने वागता येईल समाजामध्ये.